नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण हरभरा या पिकावरील महत्त्वाची फवारणी पाहणार आहोत. तर हरभरा पीक पेरणी केल्यानंतर आपण साधारणतः 20 ते 25 दिवसांनी ही फवारणी घ्यायची आहे. तर यामध्ये आपण एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि विद्राव्य खत असं एक महत्त्वपूर्ण आपण फवारणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक पाने खाणारी जी सुरुवातीला अळीचा प्रादुर्भाव असते त्या अळीसाठी आपण इमामेक्टिन बेन्झोएट हे घटक असलेलं बाजारातील कोणत्याही कंपनीचं आपण एक कीटकनाशक घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी प्रोक्लेम हे कीटकनाशक घेऊ. तर यामुळे आपल्याला उत्तम प्रकारे अळीवर नियंत्रण झालेलं दिसेल. तर याचं आपण प्रमाण 20 लिटरच्या पंपासाठी 8 ते 10 ग्राम इतकं घेऊ शकतो. मित्रांनो, त्यानंतर हरभरा पिकात घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे हरभरा पिकातील मळ रोग. ह्या मळ रोगाला जे कारण असते तर जमिनीत असलेला भरपूर प्रमाणात ओलावा व ह्या मळ रोगाचं जे बुरशी असते फ्युजरियम ऑक्झिस्पोरम, यामुळे हा मळ रोग आपल्याला झालेला दिसतो. तर आपल्या हरभराचे पीक आहे ते जे पाणी पिवळे पडून गळणं, पूर्ण झाड हे वाळून जाणं, ही हरभरा पिकातील मळ रोगाची लक्षणे आहेत. तर यावर आपल्याला जर व्यवस्थापन चांगलं करायचं असेल तर पेरणीपूर्वी हरभऱ्याला बीज प्रक्रिया करावी. जर पेरणीपूर्वी हरभऱ्याला बीज प्रक्रिया केलेली नसेल तर आपण या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक घेऊ. तर थायोफिनाइट मिथाइल हे घटक असलेले बुरशीनाशक बाजारात कोणत्याही कंपनीचा असो ते आपण घेऊ. तर आपण या ठिकाणी आज रोको या नावानं जे बुरशीनाशक येतं त्यामध्ये थायोफिनाइट मिथाइल हा घटक आहे. ते बुरशीनाशक आपल्याला मर रोगावर उत्तम प्रकारे कंट्रोल झालेलं दिसेल. तर त्याचं प्रमाण आपण 20 लिटरच्या पंपासाठी हे 20 ग्राम इतकं घेऊ शकतो. त्यानंतर हरभरा पिकावर काळोखी वाढ याच्यासाठी आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त एक टॉनिक घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण वनिता ॲग्रो कंपनीचं वरदान हे मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या हरभरा पिकातील जी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ती आपल्याला यामुळे भरून निघलेली दिसेल. तर त्यानंतर हरभरा पिकात फुटवा, वाढ व मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. तर विद्राव्य खतामुळे आपलं जे मुळांची वाढ पुन्हा फुटव्यांची संख्या ही वाढण्यास मदत होते. जितके आपल्याला फुटवे आत्ता भेटतील तितक्याच प्रमाणात आपलं उत्पन्नात पण वाढ झालेली दिसेल. तर त्यामध्ये आपण वनिता ॲग्रो कंपनीचं 1261 हे विद्राव्य खत घेऊ शकतो. यामध्ये नत्र 12% व फॉस्फरस 61% असल्यामुळे हा वाढ व फुटव्याला खूप मदत होते. तर 1261चं प्रमाण 20 लिटरच्या पंपासाठी आपण 100 ग्राम इतकं घेऊ शकता. तर एकंदरीत ही फवारणी केल्यामुळं आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व असेच तुम्हाला शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.